बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या प्रशासनाचं करायचं काय, आणि मुलगवरी पाय, या प्रशासनाचं करायचं काय, आणि मुलगवरी पाय. या प्रशासनाला जाग येत नाही का? आज 2 दिवस झाला आमचे बंधू इथं अमर उपोषणाला बसलेले आहेत आणि ते काय तहसीलदार झोपी गेले असतील का? जागी व्हा आणि आमच्या मागण्या पुरे करा. एवढंच बोललो मी आता. पण आम्ही सुद्धा महिला येऊन इथं उपोषणाला बसणार ही आमची सांगण्याची एक पद्धत आहे प्रहारची. आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने बिलोली येथे आमच्या बिलोलीचे तालुका अध्यक्ष शंकरभाऊ आचेवार यांनी विधवा निराधार दिव्यांग बांधवासाठी या ठिकाणी या बिलोली शहराच्या तहसील समोर बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत. बांधवांनो, या प्रशासनाला मी सांगू इच्छितो, जर अवघ्या 2 तासामध्ये जर आमच्या उपोषणाला तहसीलदारने इथल्या तहसीलदारांना भेट नाही दिल्यास तर तहसीलदार यांना आम्ही या ठिकाणी जोडाना मारल्याशिवाय सोडणार नाही. बांधवांनो, या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तहसीलदार साहेबाला खरोखरच संरक्षण मध्ये घेऊन यावं लागेल. तुम्हाला या तहसीलदारला जोडे मारल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. इथली बिलोली तालुक्याची जी व्यवस्था आहे, निवड दिशाळ व्यवस्था आहे. बांधवांनो, या बिलोलीला पोलीसवाली नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की रात्रीला आपल्या सगळे घाटावर रात्रीचे लाखो वाहनाच्या ठिकाणावर लाखो ब्रास वाळू रेती यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण विधवा निराधार गोरगरीब शेतकरी यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. बांधवांनो, इथला आमदार हा रबरी स्टॅम्प आमदार आहे. या आमदाराला मी सांगू इच्छितो की बाबा, या आमच्या गोरगरीब विधवा निराधाराचे प्रश्न आणि या शेतकऱ्याचे प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीविषयी या विधानसभेमध्ये तू आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडलास का, हा माझा तुला सवाल आहे. बांधवानो, इथल्या आमदाराला सुद्धा या तालुक्यामध्ये फिरून देणार नाही. जिथं जिथं दिसाल तिथे तिथं काय झेंडे टाकू आणि त्याच्या गाडीवर जाऊ सुद्धा दगडफेक, वेळ आली तर दगडफेक करू. बांधवानो, हे प्रहार जनशक्ती पक्ष आहे, कोणाला घाबरणारी पक्ष नाहीये. बांधवानो, जे काम करणार नाही त्याला जोडे मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. इथला तहसीलदार तर आज मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मी या मंचावरून सांगू इच्छितो, अवघ्या 2 तासामध्ये आमचं उपोषण जर उठलं नाही आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तहसीलदारला, हा तहसीलदार म्हणायचं सुद्धा लायकीचा नाही. गुटखा खातो हा तहसीलदार, तंबाखू खातो हा तहसीलदार, वाटत सुद्धा नाही. त्याचे कपडे बघले तर तुम्हाला तहसीलदार सुद्धा वाटत नाही. बांधवानो, या ठिकाणी असला येडफळ तहसीलदार या ठिकाणी आमच्या बिलोलीला भेटलेला आहे. आमचं दुर्भाग्य समजा, कधी तहसीलदारी राहतच नाही तो. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, विधवा निराधार आणि रेती जे काही आमच्या मागण्या आहेत ते तात्काळ मागण्या मंजूर करा, अन्यथा या ठिकाणी या तहसीलदारची बदली आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही. या ठिकाणी तीव्र आंदोलन या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केला जाईल. बांधवांनो, या ठिकाणी आमचे शंकरभाऊ आचेवार आणि त्यांच्या टीमचं पूर्ण या ठिकाणी मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. दिव्यांग संघटनेचा प्रहार दिव्यांग संघटनेचा बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, अपना भिड़ो, अपना भिड़ो, आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या. अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही. शंकर भाऊ तुम्हाला
आमच्या मागण्या हक्काच्या अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे या प्रशासनाला थोडी लाज वाटली नाही एकही अधिकारी येथे भेटण्यासाठी आलेला नाही फक्त पोलीस बांधव आम्हाला साथ देत आहेत एकही प्रशासनाचा तहसील मधला अधिकारी येऊन आम्हाला विचारणा केली नाही तुम्ही का बसलात बाबा या तहसीलदार साहेब जेव्हा बघाल तेव्हा त्यांची खुर्ची रिकामी असते आतापर्यंत बऱ्याच वेळा आम्ही आलो निवेदन देण्यासाठी आलो त्या दिवशी साहेबांची खुर्ची रिकामी होती आणि त्या खुर्चीचं स्वागत केलं आणि त्या खुर्चीचा फोटो काढला आणि साहेबांना विचारायला गेलं तर म्हणतात आमच्या इथे डायरी असते त्या डायरीमध्ये आम्ही नोंद आम्ही आमच्या जे काम आहे त्या कामाला जातो परंतु या बाकीच्या लोकांना काही माहीतच नसते केव्हाही बघा तेव्हा त्यांची अनुपस्थिती राहते माझी येथील तहसीलदारांना दिव्यांग संघटना जिल्हा सचिव या नात्याने माझी विनंती साहेब आमच्या जर मागण्या आजच्या तारखेमध्ये मान्य नाही झाल्या तर आम्ही डायरेक्ट तहसीलमध्ये घुसून तुम्हाला कॅबिनमध्ये सुद्धा बसू देणार नाही याची दक्षता दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो आज दुसरा दिवस असून तुम्ही जर या 2 ते 3 तासामध्ये नाही आलात तर आम्ही प्रहार स्टाईलने उपोषण करते हे जागेवरच राहतील आम्ही प्रहार स्टाईलने तहसीलमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता ही नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय लहू